सरपंच बाई आवरा की लवकर. अहो मला येळ लागेल. साड्यांचा बॉक्स घेऊन तुम्ही पुढे वा. काय त्याच्या या उचला ते. हो सरपंच बाई मी जातो पुढे तुम्ही या लवकर. हा जावा जावा. धरा धरा उचला. आयो जड आहे की जाऊ दे. हा जाऊ दे. मारा फुल जाऊ दे. साड्या आम्हाला काय बी माहित नाही बघा साहेब. त्या संग्रामने आमच्या पोराकडे ठेवाय दिल त्या साड्या. कुठं आहे तुमचा पोरगा? कुठं गेलाय माहित नाही बघा गावात. जाधव बघा अजून घरात काय सापडतंय का? लेकीच्या लग्नातल्या साड्या त्या बाहेरवर आलेल्या. ते काय आम्हाला माहित नाही. कशावरून तुम्ही यातल्या साड्या काढून घेतल्या नसतील. तुमचा मुलगा आला की पोलीस स्टेशनला पाठवा नाहीतर गाठ आमची शे. होय साहेब. जाधव उचला हे सगळं टाका गाडीत. ते मदत करा रे.
काय झालं? कुठं काय? मग कुठं गेलता? शहराकडे गेल तू. लांडगा फिरते ती. तू कुठे गेला होतास रे? पोलीस आलं होत. म्हणून तर उशिरा आलो. उद्या कशावर तुला पकडून नेणार नाही ती? मिटलंय सगळं. मिटलंय सगळं. अरे कोण सांगतं रे तुला नुसत्या भानगडी करायला असल्या? साडेला पोला आपलंच घर सापडलं वर. पैसे मिळाले असते ना तर तेही लपवले असते. माझी आई मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदव म्हणून मागं लागल्या. हा मग नोंदव की. मी पण नोंदवतो. तुला दुसरं कोण प्रपोज करायच्या आधी मीच प्रपोज करतो. हा, ही आयडिया चांगली आहे. म्हणजे आपण आधीपासून एकमेकांना ओळखतोय हे सांगायचंच नाही. पण तुझा बायोडेटा स्ट्रॉंग पाहिजे. घरच्यांना शेतकरी जावई नकोय, नोकरी किंवा व्यवसायवालाच पाहिजे. अगं कोण करणार आहे शेती? ते हाय तीच विकून टाकणार आहे मी आणि कॉन्ट्रॅक्टर होणार आहे. एकदा इलेक्शन पार पडू दे आणि बाळासाहेब आमदार होऊ दे, मग बघ कशी लाईन लावते ती. शहाणा असेल तर त्या पुढाऱ्यांच्या नादाला लागू नकोस. माझा चुलत भाऊ बघ पार वाया गेलाय त्या पुढाऱ्यांच्या सतरांच्या उचलून. 35 ओलांडली तरी अजून लग्नाचा पत्ता नाही. कोण पोरगीच दे ना. तुला जे काय करायचंय स्वतःच्या हिमतीवर कर. अगं तू नको काळजी करू. हे असलं खालच्या लेवलचं काम करत नसतो आपण. अजिबात नाही. हा बोल रे. अरे तुझी आई आली होती सकाळी घरी आणि ती रडत होती. आणि ती साड्यांची काय भानगड आहे रे? तू एक काम करतो, मी तुला नंतर फोन करतो. जरा महत्वाच्या मीटिंग मध्ये. काय झालं? काय टेन्शन? आईला लग्नाचं टेन्शन आहे माझ्या. दुसरा कोण लग्नाचा विषय जरी काढला ना तर लगेच रडा लागते. पण तुला बघितलं लय खुशी. बरं जाऊ दे. पिक्चर बघायला जायचं का? आता नको, पुढच्या टाइमला. पुढच्या टाइमला चालते. इथंच थांबव. हेच घर असं. कोण तुम्ही? कोण पाहिजे? तुम्हाला कुठेतरी बघितल्याने वाटतंय. वय त्या दिवशी तुमच्या शेतात ते काय झालंय पाहुणं, त्या दिवशी गडबड झाली आमच्याकडनं. पोलिसांना घाबरून आम्ही पैशाचं पोतं तुमच्या शेतात फेकलं होतं.
आणि तुम्हाला खोटं बोललो आम्ही मोबाईल शोधतोय म्हणून. पाहुणं, ते प्रकरण आता आमच्या लईच जीवावर बेतलं हो. तुमच्या पाया पडतो, ते पैशाचं पोतं आम्हाला परत करा पाहुणं. अवजांचं पोतं हरवलं त्यांच्या शाळेत मी शिपाई, कामावरून काढून टाकतील मला. अहो लेकरं बाळ उपाशी मरतील राव. मी तर साधा ड्रायव्हर आहे हो. आयुष्यभर फेडायचं म्हटलं तरी फिटणार नाही. पाहुणं तुमच्या पाया पडतो, आमचं पैशाचं पोतं आम्हाला परत करा पाहुणं. पैशाचं पोतं? होय, नाही म्हणू नका पाहुणं, देऊन टाका आम्हाला. हे बघ सदा, दुसरीकडे कुठे पैसे लपून ठेवले असतील तर मला देऊन टाक. अरे त्यातले थोडे पैसे देतो मी तुला. हे प्रकरण व्यवस्थित मिटवतो मी. श्रीमंत व्हायची स्वप्न बघत असशील ना तर 12च्या भावात जाशील. अरे पोलिस पैसे शोधतायत, ते पोलिस यायच्या आधी मला सांगून टाक. आधीच त्या साड्या सापडल्यामुळे बदनाम झालोय मी. अहो मालक, ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या वेळेस तुम्ही माझ्याकडे 5 लाख रुपये ठेवाय दिलत. ह्या कानाचं का त्या कानाला कळू दिलं नाही. तुम्ही म्हणल्यावर गुपचूप त्या कुत्रेबाईंना नेऊन दिलं का नाही मी? हा, अहो मला पैशाची हवा असती तर मी पैसे घेऊन तवाच गायब झालो असतो. अहो ती रानातलं पैसे दुसरंच कुणीतरी घेऊन गेला असेल व. माझ्या विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. अव दवाखान्यात जाऊन या आणि एखादं इंजेक्शन घ्या टोचून त्या डॉक्टरकडं, म्हणजे बरं वाटेल जरा. असं पडून राहून काय बरं वाटणार आहे वय तवा? बापू, हे बापू. अरे सदा, काय झालं? अरे कुणाचं पैसे फेकलं, कुणी गावलं कुणाला. हा लका मालक कुशाल मग तू पैसे देऊन टाक. बापू त्या करोडवर किती शून्य असते ते हे सुद्धा मला सांगता येणार नाही. हा हे काय लक्षण लागले का माझ्या मागे? तुला घावलं नाहीत ना पैसे, मग तू कशाला घाबरतोयस? काय आवरट माणूस आहे.
सरळ घरात घुसला आणि पैसे हुडकायला लागला. अख्खं गाव बघत होत. लोकांना वाटेल मीच पैसे लपवून ठेवलेत. गरीबाच्या इमानदारीची काही किंमतच राहिली नाही बघ बापू. मला तर गाव सोडून जा वाटायला लागलंय बघ. जातो बापू मी. होय व अहो त्यो सदा लाबाड तर बोलत नसल ना व. पैसे असल्यावर काय माणूस गावात दौंडी पेटवलं होय तवा. माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे पैसे आहेत म्हणून. पाणी आण. नुसतं सरपंच पण मिरवू नका. त्या संग्रामने माहित आहे काय केलं. त्या कड्याकडे पैसे दिले, त्या कड्याने अख्खे पैसे गायब केले. तुम्हाला काय मिळलं? नुसत्या साड्या. ते पण पुढे घेऊन गेले. आता बसा नुसते हात सोडत. अहो तो असं करणार नाही. गेल्या वेळेस त्याने 5 लाख रुपये आणून दिले होते. मी बोलते संग्राम भाऊजींशी. तुला मी बोलणार त्याच्याशी. त्याच्यापासून जरा लांब बसायचं. गावातले लोक काय पण बोलतात पाठीमागा. दरवेळेची नवीन पातळ घालून जायची गरज नाही. चलो. सरपंच आहे मी गावची. शानपणा नाही शिकवायचा. चल पेटाव. आज का उपास ठेवणार का? गपगुमानं राहायचं. आईला एवढ्यात कुठं पैसे पकडल्याची बातमी नाही. सगळे सावध झाले की काय? गावासाठी आलेला फंड गायब झाल्याची बातमी आहे. संग्रामनं ठेवाय दिलेले 1 करोड रुपये साधाच्या घरातनं गायब. म्हणजे चोर गावातलाच असला पाहिजे. आयला हे तर खूप मोठी बातमी आहे. हा मग बघू बघू. बातमी पेपरात तवाच येईल जेव्हा चोर पोलिसांनी सापडेल. वै रे विजू भाऊ, तुला काय वाटतं? घावल काय चोर? अहो पोलीस सोडत्यात वय. अहो आज नाही उद्या हुडकून काढणारच.
वय रे विजूभाऊ, तुला काय वाटतं घावल काय चोर? पोलीस सोडत्यात वय. आज नाही उद्या हुडकून काढणारच.